1956 मध्ये मुंबईला पहिल्या महिला महापौर मिळाल्या होत्या. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेवर अखेर भारतीय जनता पक्षानं आपलं वर्चस्व स्थापित केलंय. मुंबई महानगरपालिका महापौर पदाच्या चाव्या इतिहासात 8व्यांदा एका महिलेला मिळाल्या आहेत. मराठी महिला ऋतू तावडे या मुंबईच्या नवीन महापौर बनल्या असून त्या एकेकाळच्या काँग्रेस कार्यकर्त्या होत्या. बघूया काय म्हणतायत महापौर ऋतू तावडे. काय भावना आहेत मनात? असं होतं का तुमच्या की मी महापौर बनेल? हा मातृशक्तीला विजय मिळालेला आहे. या ठिकाणी आलेल्या माझ्या सगळ्याच नगरसेविका जिंकून आलेल्या, मी मगाशीही सांगितल्या, सगळ्याच रणरागिणी आहेत, रणांगण जिंकून या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यामुळे मातृशक्तीचा हा विजय आहे. रिझर्वेशन जे आहे ते सर्वसाधारण महिला झालेले आहे, त्यामुळे अर्थात त्या ठिकाणी महिलाच महापौर बसणार होती. आणि तुम्ही सांगितलं की पहिल्यापासून असं भारतीय जनता पक्ष हा एक शिस्तबद्ध पक्ष आहे. त्या ठिकाणी पहिलंच कोणी काही सांगितलं जात नाही. पक्षाचे वरिष्ठ जे निर्णय घेतात त्याच वेळी आम्हाला तो निर्णय कळतो. मुंबई महापालिकेची जे रुग्णालयाची दयनीय अवस्था आहे, औषधाची तुटवडा आहे, ह्या सगळ्याच विषयावरती, कारण कसं आहे, मुंबई महानगरपालिकेमध्ये सगळे जे माझे सहकारी आहेत त्या सगळ्यांचे सजेशन्स येणार, ठरावाच्या सूचना येणार, त्या पद्धतीने सगळे विषय हाताळले जाणार. पण प्रश्नच नाही, मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबईमध्ये एक वेगळा बदल तुम्हाला आता ह्यावेळी दिसेल. सुमारे 48,000 कोटी रुपयांचे बजेट असलेल्या या पालिकेच्या प्रथम नागरिक म्हणून आता ऋतू तावडे काम पाहणार आहेत. त्यांच्या कामगिरीकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. होरिझॉन टुडे, राणी भालेराव, मुंबई.